नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी इगतपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण नवनाथ भक्तिसार आणि गुरुचरित्र पारायण सोबत कसे करावे हे बघणार आहोत. सध्या श्रावण मास सुरू झाला आहे आणि आपण श्रावणात गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ यासारख्या ग्रंथांचे पारायण करत असतो. तर कोणी गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथांचे पारायण वेगवेगळे करतात, तर कोणी ते पारायण सोबत करतात. तर आज आपण हे दोन्ही ग्रंथांचे पारायण सोबत कसे करायचे याबद्दल माहिती बघणार आहोत. तर चला तर मग याबद्दल माहिती बघूया. तर सर्वात पहिले इथे एक चौरंग आणि 2 पाठ घेतलेले आहेत. त्यातील एक पाठ मोठा घेतलेला आहे, ज्यावर आपले गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथ बसला पाहिजे. दोन्ही ग्रंथ बसतील इतका मोठा पाठ घेतलेला आहे. पाहिजे तर तुम्ही दोन्ही वेगवेगळे पाठ घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला इथे 3 पाठ आणि एक चौरंग घ्यावा लागेल. तर सर्वात पहिले चौरंगाखाली स्वस्तिक काढून घ्यायचे आणि त्यावर चौरंग ठेवायचा. नंतर इथे एक पाठ चौरंगाशेजारी ठेवायचा आणि एक चौरंगासमोर ठेवला आहे आणि चौरंगाच्या डाव्या बाजूला दीप प्रज्वलित करायचा. तर चौरंगाच्या खाली स्वस्तिक काढून घ्यायचे आणि त्यावर चौरंग ठेवायचा आणि त्यानंतर चौरंगाच्या शेजारी एक पाठ ठेवायचा, जो आपण रिकामा ठेवणार आहे, आणि चौरंगाच्या समोर एक पाठ ठेवायचा, ज्यावर आपलं गुरुचरित्र आणि नवनाथ भक्तिसार हे दोन्ही ग्रंथ ठेवायचे आहे. तर सर्वात पहिले इथे चौरंगाच्या डाव्या बाजूला आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. त्याची पूजा करायची आणि दीप प्रज्वलित करून घ्यायचा. चौरंगाशेजारी जो रिकामा पाठ ठेवला आहे तो आपण स्वामी महाराज, दत्त महाराज यांना बसण्यासाठी ठेवला आहे, जेणेकरून पारायण कालावधीत आपण त्यांना पारायण ऐकण्यासाठी आमंत्रण देऊ आणि ते आल्यावर त्यांना बसण्यासाठी तो आपण रिकामा पाठ चौरंगाशेजारी ठेवलेला असतो. त्यानंतर चौरंगावर एक भगवे वस्त्र अंथरायचे. भगवे, लाल, सफेद तुम्ही कोणतेही वस्त्र अंथरू शकता. त्यावर उजव्या बाजूला पुढे गणपती बाप्पांची स्थापना करायची. त्यासाठी इथे एक विड्याचे पान ठेवले आहे. त्यावर अक्षता ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे आणि त्यांची पूजा वगैरे करायची. त्यांना गंध, अक्षता वाहायच्या आणि गणपती बाप्पांची पूजा करायची. त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांचा श्री गणेशाय नमः, वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणून त्यांची प्रार्थना करायची. त्यानंतर पाठीमागे स्वामी महाराज, दत्त महाराज, नवनाथ महाराज यांचा फोटो ठेवायचा. फोटोला पूजा करायची. दत्त महाराजांना भस्म, स्वामी महाराजांना चंदन, नवनाथ महाराजांना भस्म लावायचे आणि फुलं, हार घालायचे. धूप दीप दाखवून त्यांची पूजा करायची. त्यानंतर इथे 2 विड्याची पाने ठेवायची आणि त्यावर अक्षता ठेवून स्वामी महाराज आणि दत्त महाराजांची स्थापना करायची. त्यासाठी विड्याच्या पानांवर अक्षता ठेवायच्या, एक नाणी ठेवायचे आणि सुपारी ठेवायची. अशा प्रकारे स्वामी महाराज आणि दत्त महाराजांची स्थापना करायची. स्वामी महाराजांना चंदन, दत्त महाराजांना भस्म लावायचा आणि त्यांच्यावरती उजवा हात ठेवून श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असे म्हणायचे. स्वामी महाराज आणि दत्त महाराजांची स्थापना झाल्यानंतर आपण नवनाथ पारायण लावले आहे, त्यामुळे सुपारी रूपात नवनाथांची स्थापना करायची. तर इथे 9 विड्याची पाने ठेवून घ्यायची आणि तुमच्या चौरंगाच्या साईजनुसार तुम्ही 9 विड्याची पाने ठेवून घ्यायची आणि त्यावर अक्षता ठेवून एक नाणे ठेवायचे आणि सुपारी ठेवायची आणि भस्म लावायचा. भस्म टाकायचा, सुपारीवर भस्म लावायचा आणि चंदन लावायचे आणि प्रत्येक सुपारीवर हात ठेवून एकेका नाथांचे नाव घ्यायचे. जसे ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः, ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः,
ओम चैतन्य जालिंदरनाथाय नमः, ओम चैतन्य कानिफनाथाय नमः, ओम चैतन्य गहिनीनाथाय नमः, ओम चैतन्य वटसिद्ध नागनाथाय नमः, ओम चैतन्य भरतरीनाथाय नमः, ओम चैतन्य अडबंगीनाथाय नमः, ओम चैतन्य रेवणनाथाय नमः. अशा प्रकारे नवनाथांचे नाव घ्यायचे आणि त्यांची स्थापना करायची. त्यांना फूल, धूप, दीप दाखवून घ्यायचे. त्यानंतर इथे 2 ग्रंथ लावले आहे आपण, त्याच्यामुळे दोघांचे 2 कलश मांडायचे. तर इथे कलशाला स्वस्तिक काढून घ्यायचे आणि 5 बोटे उमटवून घ्यायची. त्यानंतर कलशात पाणी, सुपारी, नाणी, अक्षता, हळद, कुंकू, फूल टाकायचे आणि त्यावर 5 विड्याची पाने ठेवून नारळ ठेवायचा. असे दोन्ही कलशांचे सेम करायचे आणि नारळावर कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचे आणि गंध अक्षता लावायच्या. कलशाचीही पूजा करायची. कलशाची पूजा झाल्यानंतर आपली इथे देवांची स्थापना झाली आहे. त्या समोरच्या पाटावर नवनाथ भक्तिसार ग्रंथ आणि गुरुचरित्र ग्रंथ ठेवायचा. दोघांनाही वेगवेगळी भगवे वस्त्र टाकायचे आणि दोन्ही ग्रंथ पाटावर ठेवायचे. अशा प्रकारे आपली पारायणाची मांडणी झाली आहे. आता आपल्याला देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर इथे देवाला नैवेद्यासाठी खडीसाखर, आपल्याकडे जे फळ उपलब्ध असेल ते ठेवायचे. नैवेद्य ठेवताना खाली पाण्याने चौकोन काढायचा आणि त्यावर हे दोन्ही नैवेद्य ठेवायचे आणि नैवेद्यम समर्पयामी असे 3 वेळा म्हणायचे. इथे पाणी ठेवलेले आहे एका भांड्यात, ते आपण दररोज बदलणार आहोत आणि हे पाणी दिवसभर ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या पिण्याच्या पाण्यात टाकायचे आणि सर्वांनी प्यायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी नवीन पाणी भरून ठेवायचे. अशा प्रकारे आपण नवनाथ भक्तिसार ग्रंथ आणि गुरुचरित्र ग्रंथाची सोबत मांडणी करणार आहोत. पारायणाच्या आधी जप करण्यासाठी इथे स्वामी महाराजांची जपमाळ ठेवली आहे. ह्या दोन्ही ग्रंथांचे वाचन 2 वेगवेगळ्या व्यक्ती करणार आहे, म्हणून इथे 2 कलश मांडलेले आहेत. एका वेळेस एक व्यक्ती दोन्ही ग्रंथांचे वाचन नाही करू शकत, त्यामुळे दोन्ही पारायण सोबत लावल्यावर ते 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी वाचायचे असते आणि त्यासाठीच हे दोन्ही पारायण सोबत लावले गेले आहे, जेणेकरून पारायणाच्या एकाच कालावधीत 2 वेगवेगळ्या व्यक्ती 2 पारायण करू शकतील आणि एक पारायण वाचून झाल्यानंतर दुसरे पारायण वाचले जाईल. आणि पारायण सोबत कसे करायचे आणि त्यांची मांडणी कशी करायची याबद्दलची माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.